नमस्कार मित्रांनो, आज चालला याला बाहेर फिरायला खूप लांब चाललंय. बघा आमचं यार बघा इकडे कल्पना बसते याला माग त्याला सण होत नाही, उलटी होत त्याच्यामुळे आता मित्रांनो आपण चाललो गाडी. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावा. आम्ही पण एकदम आणि मस्त आणि मजेत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल आजचा लुक कसं काय नवीन एवढा, तर नवीनच आहे मित्रांनो. कारण आज आपण थोडं बाहेरगावी चाललेलो आहे मित्रांनो. बाहेरगावी म्हणजे मित्रांनो कशाला चाललेलो आहे हे पण मित्रांनो तुम्हाला सगळं आपण ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर मित्रांनो बघू शकताय आता माझं आवरलं आहे आणि इकडं कल्पनासुद्धा आवरलं आहे. बघा इकडं वर आहे हे बघा. तर मित्रांनो आपल्याला आज भरपूर लांब जायचं आहे. लांब म्हणजे मित्रांनो आपल्या मित्राच्या घराची वास्तुशांती आहे आणि त्यामुळे मित्रांनो आपल्याला जाफराबाद इथे जायचं आहे. बघू शकताय आता हिचं पण आवरला सुरुवात झालेली आहे आणि माझं पण मित्रांनो आता थोडंसं राहिलं होतं, तर ते पण माझं आता झालं आहे लगेच. तर मित्रांनो आपण नाही का जाफराबाद इथे जाणार आहे घरउजणीच्या कार्यक्रमाला, वास्तुशांतीच्या. त्यामुळे मित्रांनो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण आपण नेहमी तुम्हाला चालू घडामोडी अपडेट देत राहणार आहे आणि काय काय होणार आहे ह्या ब्लॉगमध्ये हे पण मित्रांनो सगळं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. बघू शकताय आता फक्त राहुलच घरी राहणार आहे. तर मित्रांनो मी आता घरी राहणार आहे. आता मस्त निवांत एक झोप घेतो पंग. हे दोघं जाणार आहे. नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, काय काय भेटतं बघासाठी नवीन. चलो देखणे द्या जाऊ टॉपचा विषय. आता बघू शकताय आता कल्पनाचं आवरणे आपण बघू. आता अरे आवरलं नाही रे? आवरलंय थोडं राहिलं. हे बघा आता कल्पनासुद्धा आवरलंय. चलो आता आपल्याला जायचं आहे. तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो लेडीची किती सगळी हे असते. आवराला जवळपास तिला 2 तास लागले आणि आत्ताच तिचं आवरलं आहे. हे बघा हो किती चकचक हो गए हम इसी कपडे में इधर ही छे देखो. आता खरं आहे मित्रांनो अंकल नाही किती राहणार आहे आणि आपल्याला जायचं म्हणून बघा. हे बघा जिजाऊ आज घरी राहणार आहे, कारण आज नाही का रविवार आहे ना, त्यामुळे जिजाऊचा सुट्टी आहे. त्यामुळे जिजाऊ आणि राम घरीचे आणि इकडं अंकल पण आहे. हे बघा अजून कोणीच आवडत नाही. माझी लेडीज चालू मित्रांनो गोळा असं तुम्हाला माहीत नाही का. आणि आता आपण जेवण वगैरे केलं आहे. आता रस्त्याने आपल्याला कुठं नाश्ता केला तर केला, नाही केला, पण आता नाही का आपण डायरेक्ट कार्यक्रमा ठिकाणीच मित्रांनो जेवण करणार आहे. कारण आता थोडं नाश्ता केलेला आहे, सध्या काही भूक वगैरे नाही. आणि बघू शकता सगळं ऊन पडलेलं आहे मित्रांनो उन्हाळ्यावानीच. आणि तुमच्याकडे पण मित्रांनो ऊन आहे का नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्याकडं तर बघा भयानक असं ऊन वातावरण झालेलं आहे, म्हणजे पावसाळा आहे का नाही असं वाटतंय. चल आवरलं लवकर झालं. चलो. तर फायनली मित्रांनो आता आपण निघालो. बघू शकता इथं आता शिका आवरलं आहे आणि ही बघा आपली गाडी खाली. हे बघा आणि जिजाऊ मागे लागली होती बरं का यासाठी, पण तिला नाही का तिच्या आईनं नाही का पैसे दिले, त्याच्यामुळे ती शांत बसली दर्शक. तर आता आपण निघालो आहे. हे बघा तर आपण आलो आहे आता खाली आणि ही आपली गाडी. हे बघा दादा सुद्धा मागे लागला होता. त्याला त्याच्यामुळे आईनं पैसे दिले, त्याच्यामुळे ती शांत बसली. हे बघा कल्पना आता रेडी झाली आणि चाललं आपल्या गाडीवर. हे इकडं अंकल चलो. तर फायनली मित्रांनो आपण आलो आहे आता जालन्यामध्ये आणि जालन्यामध्ये आपण तुम्हाला तर माहीत आहे पुढे चाललो होतो जाफराबादला. त्यासाठी तुम्हाला तर माहीत आहे आणि बघू शकताय आपण नाही का जालन्यामधून फेम घेतलेली आहे मित्रांनो. आणि नक्कीच कमेंट करून सांगा ही फेम कशी आहे. तर बघू शकताय मित्रांनो हे दुकान आहे जालन्यामध्ये, भरपूर मोठं आहे आणि इथं तुम्हाला जशी लागेल तशी फेम मिळते मित्रांनो. हे बघू शकताय एकाकडे एक अशा फेम आहेत. आणि हे बघा हे मित्रांनो लोकेशन आहे मामा चौकाच्या आसपास आहे. कोणतं? श्री गणेश फोटो फ्रेम अलंकार टाकी कशी आहे मित्रांनो बघू शकताय. आणि खरं तर मित्रांनो सगळ्या प्रकारचे फोटो तिथं बघा.
आपण जो फोटो घेतला आहे ना खरंच हा खूप छान आहे आणि मला बी लय खूप भारी वाटला म्हणून मित्रांनो हेच चॉईस केला आणि कल्पनासुद्धा मित्रांनो हेच आवडला आहे बघू शकताय. आणि इथं तर बघा राज्याभिषेक असेल त्याच्यानंतर आपली लोकमाता अहिल्याबाई होळकर त्यांना सगळ्या प्रकारचे मित्रांनो फोटो आहे. मित्रांनो बघा आता आम्ही फायनल फोटो घेतलाय. मला तर खूप आवडले फोटो म्हणून घेतला. आम्ही गाडीवर बसलेले परत उतरलो म्हणून दादा आता घेऊन टाका आपल्याला उशीर व्हायला लागलाय. तर चल मित्रांनो भेटूया जिथं जायचं तिथं आपल्याला वाचू शांती. चलो मित्रांनो आता आपण आता फोटो घेतलेत. आता आपल्याला निघायचं आहे बघू शकताय फोटोला नाही का हे करणं चालू आहे वरून पेपर लावणं चालू आहे आणि आपल्याला जायचं आहे आता. चलो तर फायनली मित्रांनो आपण गाडीपाशी पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला माहीत होतं आपण कुठं जाणार आहे म्हणून. आता गाडी आपली तिकडं साईडला लावली आणि बघू शकताय मित्रांनो आता आपण ह्या गाडीत जाणार आहे बसून. हे बघा मित्रांनो यांना तर उशीरच असेल तुम्ही कोण आहे तर हे बघा हे बघा. नमस्कार मित्रांनो, आज चालला याला बाहेर फिरायला खूप लांब चालले बघा तुम्ही यार बघा इकडे कल्पना बसते याला माग त्याला सण होत नाही उलटी होते त्यामुळे आता मित्रांनो आपण चाललो गाडीमध्ये. हे बघा आता इकडं जो रस्ता जातो ना हे जातो इकडं देवळगावला आणि इकडं जातो हे जालन्यामध्ये. तर चलो मित्रांनो बघा आता आम्ही आज सोबत आमच्या गाडीमध्ये बसलो होतो जाण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे की आम्हाला कुठं जायचंय वरून आम्हाला जायचंय बघा घर आम्हाला जायचंय घराच्या वास्तुशांतीला. तर आता भेटूया पाहुण्याकडच्या गेल्यावर. तर मित्रांनो बघा आता आपण सध्या गाडीमध्ये बसलेलो आहे आणि रस्त्याने आहे रोडच्या बघा किती आहे. सोलरच्या पाटा बघा सोलोरच्या पाट्या बघा मित्रांनो किती जबरदस्त इकडं. आणि आमची आरू दाखवा ना हो. हां बोल. मित्रांनो आपल्याला जायचे आता जाफराबाद तालुक्यात आणि आता मावरा गावात मित्रांनो आपल्याला जायचे घरपूजेला सत्यनारायणच्या पूजेला. मित्रांनो तुम्ही जर लाईक केलं तर तुमच्या घरात कशाची कमी पडणार नाही. श्री स्वामीश्वर बघू ब्लॉगचे बघू शकता मित्रांनो आता आपण जवळपास जालन्याहून आता 30-35 किलोमीटर झालं असं अंतर अजून राहिलंय. आपली गरीबाची गाडी चाललोय आता आम्ही. बघा ऊन पडलंय मस्त वातावरण आहे इकडे आरू खेळती. बघा आता गाडी चालली 60च्या स्पीडना. सात तुला कसं वाटतंय? मला कसं वाटतं ऊन लावलेलं वाटलं गाडीत बसून पाहिलं ऊन लागायला लागलं मित्रांनो. गरम एवढं मोठं आहे आधी तरी 2 व्हीलर मध्ये हिंडत होती आता तरी आली. बघा बस आता आम्ही चाललेले बघा सरखे आपल्या लोकांचे त्या बघा खुरपणी झाल्यात. कोण कोण दिंडीला गेलंय माऊलीच्या. आम्ही पण येऊ राहिले यावेळेस आम्ही गेल्या वेळेस मित्रांनो आम्ही चौघं बी गेलतो पण यावेळेस आता कोणीच गेलं नाही. जाऊ आता दर्शनाला पंढरपूरच्या आषाढी एकादशी. आम्ही मागायचे होतो माऊली तुमच्या. तर मित्रांनो खरंच आपल्याला पंढरपूरच्या वारीला जायचं होतं पण काही कारणास्तव जाणं नाही झालं. पण नक्कीच आपण जाण्याचा प्रयत्न करू पुढच्या वर्षी. तर मित्रांनो बघा सध्या आपण नाही का रस्त्यामध्ये आहे आणि आता आपल्याला जायचं आहे जाफराबादमध्ये आणि आपल्याला भरपूर जरा उशीर झाला आहे. कार्यक्रम तिकडे सुरू झाला आहे आणि 10-20 किलोमीटर तरी राहिला असतं मित्रांनो जाफराबाद तिथे जायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे घर उजनी म्हणजे वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. आपले मित्र आहेत जायचं आहे. बघा आता गाडी बघा किती पकडली मित्रांनो. बघा मित्रांनो गाडी हाणणं सोपं नाही. ड्रायव्हरलाच नाही ड्रायव्हर कारण यांचा जीव माझ्या हातात आहे सगळ्या. खरं एक नाही ड्रायव्हर भावांना जर पटलं असेल तर नक्की लाईक करा. मित्रांनो मी ड्रायव्हरसाठी एक डायलॉग मारतो नाही एक शायरी मारतो मित्रांनो. मला आता एक शायरी आठवली कि साइड अगर तुम प्यार से मांगते हो तो हम दे देंगे. कि साइड अगर तुम प्यार से मांगते हो तो हम दे देंगे. नहीं तो वरना रात के असली शिकारी हम होते हैं जिसको चाहे उसको यमराज की दर्शन करवा देते. तर मित्रांनो नक्कीच वा वा comment करून म्हणा. सांगा. नक्कीच कमेंट करून सांगा डायलॉग कसा वाटला तर. हे बघा मित्रांनो 60च्या स्पीडना गाडी आहे. 60ची का रे? 60. हे बघा 60च्या स्पीडना गाडी आहे आणि खरं तर ही गाडी जी आहे ना गाडीकडे बघून एकदम भारी आहे कारण बघू शकता एकदम आतमध्ये जुनीचे पण मित्रांनो म्हणतात ना, जुनं ते सोनं असतं. जुनं ते सोनं असतं. हे बघा कल्पना इकडं बोरिंग झाली कारण सकाळपासून नाही का ती जेवलीच नाही फक्त नाश्ताच करून आलेली. जांभळं. जाऊ द्या चालाय बाबा नाही नको. मित्रांनो बघा जांभळ दिसले तर लगेच गाडी थांबायला येते. अरे थांबू ना. खायला हे तर नको रे बाबा नाही चल. नको टाइम वाढला आपल्याला येताना बघू.
मित्रांनो रस्त्यामध्ये जांभूळ होतं आणि याला नाही का जांभूळ आवडले आणि होते आता नाही आपल्या संध्याकाळ होणार आहे, माहिती का? हो द्या हो द्या हो द्या जांभळ रानमेवा खायचा असते मित्रांनो. तुम्ही तिकडे आता काय झाले माहिती का? सुरत आणि काय रुचिका आम्ही पहिले तेच फक्त आम्ही नाव चेंज केले फक्त आपल्या वेब सिरीज मुळे नाव ओपत नव्हते ना ते. मस्त होतं ना. ते किती वाजता नाव तर मित्रांनो चला केंद्र तर फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे. हे बघा इकडं आता हे सगळे पाहुणे मंडळी आहेत आणि आपण नाही का इथं आलो आहे. आपल्या मित्राचं हॉटेल आहे रसवंती. इथं मित्रांनो घर उजळणीचा कार्यक्रम आहे ना त्यासाठी आलो मित्रांनो. आपण बघू शकताय. हॅलो जरा असं कल्पना असं तुम्ही दाईश करत आले कोण सबूत बी आणला राम राम नमस्कार जेवायला काय जमलं बिना कामानच झालेलं पूर्ण. तर फायनली मित्रांनो आपण आता गाडीच्या खाली उतरलोय. बघू शकताय हे आहेत आपले मित्र. तर मित्रांनो यांच्याच घर उजळणीच्या कार्यक्रमाला आपण आलतो आणि बघू शकताय हे लोकेशन आहे आणि ही त्यांची आहे रसवंती बघा. आणि तिकडं जे आहे ना घरे पलीकडं आणि हे जे रोड आहे ना मित्रांनो इकडून जाफराबाद आणि इकडं मावराला जातो म्हणजे शिडलोला जातो. बघू शकताय. चला ना बोल कल्पना. चला ना मित्रांनो आता मला लई भूक लागली बरं का? मित्रांनो या दोघीला बघा अशा भूक लागली एक का तर ना. मित्रांनो मला गाडी सहन होत नाही कसं तरी होतंय त्याच्यामुळे जेवण करून सुद्धा नाही आले मी. चेहरे बघायचे सुकले दोघीचे बी. असं हातात धरा मला गाडी सहन होत नाही त्याच्यामुळे मी जेवण नाही करत. हातात धरा दोघं बोला. नाही का असं कॅमेरा धरता येते माझ्याकडे गेलेलं आहे बघा. कल्पना बघ. बघा इकडे स्वयंपाक करणं चालू आहे आणि पूजा वगैरे झाली असून बहुतेक आम्ही थोडं लेट आलो. आणि बघू शकता ही सगळी पाहुणे मंडळी आहे. हे सुद्धा भरपूर चेहरा पडलेला आहे आणि बघू शकता आता इकडे आपण आलोय आणि आपल्याला आता मित्रांनो कार्यक्रम घेतल्यानंतर लवकर घराकडे जायचंय. बघू शकता. हा नंतर घेऊ ना. तर चला फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या पाहुण्याची इथं आणि बघू शकता हेच ते घर आहे. तर इथे मित्रांनो आज नाही का घर उजळणीचा कार्यक्रम आहे. बघू शकता ही सगळी पाहुणी मंडळी आलेली आहे आणि काही थोड्या वेळामध्ये मित्रांनो इथं जेवणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि कल्पना आता उभा राहिलेली बघा कारण तिला नाही का लय भूक लागलेली आहे दोहीला. हे इकडं बोल रे. हां बोल. चला मित्रांनो तुम्हाला आता मी माझ्या मैत्रिणीचं घर दाखवते. हां पूर्ण ब्लॉक शेवटपर्यंत बघा. पूर्ण घराचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो तुम्हाला. बघू शकताय. माझ्याकडे दोन भाऊ आता बोल. तर मित्रांनो हे आहे हॉल म्हणजे बघा पूजा मांडलेली आहे सत्यनारायणची ते सगळे फोटो मांडलेले आहेत बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो हा आहे हॉल मोठा म्हणजे ज्यावेळेस आपण घरामध्ये प्रवेश केला ना त्यावेळेस सगळे इथं बसल्या जाईल असा प्रकारे हा आहे. आणि खरंच किती सुशक्ता आहे आणि किती भारी आहे. आणि बघू शकता आज इथंच सत्यनारायणाची पूजा झालेली बघू शकताय. हे आपले सत्यनारायण वगैरे सगळे पूजा मांडले होम वगैरे मांडलेला इकडं बघू शकताय. आणि ही सगळी पाहुणी मंडळी आलेली मित्रांनो कार्यक्रमासाठी. बघू शकता इकडं पण. इकडे या किचन दाखवते मित्रांनो तुम्हाला. तर बघा मित्रांनो हे जो हॉल आहे ना हा बसण्या उठण्यासाठी आहे. बघू शकताय किती भारी जबरदस्त. अरे 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 आणि हा आहे किचन रूम. किचन आणि देवघर. मित्रांनो ही जी जागा जी सोडलेली ना ही देवघरासाठी आहे. इथं देवघर मांडणार आहे पुढं चालून. सध्याचं आपलं सध्याचं सावनाचं मांडलेलं आहे. बी किचन रूम किती छान आहे ना. सगळे भांडे ते सगळे व्यवस्थित मांडलेले आहेत. चला तुम्हाला दाखवू पुढची रूम बेडरूम. तर मित्रांनो आता ही तुम्हाला किचन रूम दाखवली. हॉल झाला. आता नंतर वरती एक्झॅक्ट जिना जो असतो का तो दाखवतो तुम्हाला. जाऊन बसतो असं गाडीत. मित्रांनो बघा हा एक आहे परत हॉल बघू शकताय. म्हणजे जिकडे बघा तिकडे सगळे पाहुणे मंडळी बसलेली बघू शकताय. हे बघा इकडे हे बाथरूम आणि संडास ह्या आहेत आपल्या आई म्हणजे मित्राची आई आहेत. ज्यावेळेस आपण याला गेलो ना प्रयागराजला ह्या सुद्धा होत्या मित्रांनो आपल्यासोबत. हा त्यांच्याच आई आहे त्या.
तर बघा आईच्या चेहऱ्यावर खरंच हसू आहे. तर बघा तर मित्रांनो खरंच आज त्यांचं स्वप्न जे काही ते पूर्ण झालेलं आहे. म्हणजे घर पूर्ण एकदम भारी बांधकाम झालेलं आहे. बघू शकता पूर्ण POP मध्ये आहे आणि इकडे संडास बाथरूम पण आहे. आणि वरचं दाखवतो तुम्हाला. हां हे बघा हा आहे जिना. म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस आपण वर जातो ना त्यावेळेस बांधला जातो जिना. हा जिना आहे बघा. आणि इकडं आहे हा वरचा मधला बघा. आणि हे आहे मशीन, शिलाई मशीन. कारण शिलाई. की आता कोणत्या लेडीजला नका ना कसे ब्लाऊज लागते, हायफाय ब्लाऊज लागते घराला, त्याच्यामुळे आपल्या मनावर जसे लागते तसे ब्लाऊज आपण घरी शिवू शकतो. हां तर हे वरची रूम आहे मित्रांनो. त्यांच्या भयासाठी ठेवलेली बांधलेली स्पेशलिस्ट बघा. आणि इकडे बी केवढी मोठी गॅलरी सोडलेली मित्रांनो, बघू शकताय तुम्ही. हे बघा जवळ घराजवळच मित्रांनो रोड आहे. इकडून जो रोड येतो ना हा इकडून जाफराबादून येतो आणि इकडं मोहरा आणि शिल्लोला जातो बघा. ओके तर फायनली मित्रांनो आपण 5 मिनिटं आता बसून पूर्ण वापस आलेलो येऊ आहे. लगेच. चाललो खाली बघू शकताय. आता आपल्याला नाही का तिकडे जायचं आहे पाठीमागं. चला हे बघा हे बाब आहे आपले भाऊचे वडील. राम राम. कसं काय आवरलं सगळं घराचं कार्यक्रम असं का? किती दिवस झाले भाऊ असं का? पूर्ण झालं काम? किती मधली? मित्रांनो फायनली बाबाचं म्हणणं आलं की काम पूर्ण झालेलं आहे. खरंच मित्रांनो त्याला खूप भारी वाटतंय आणि आपल्याला म्हणजे आपल्या मित्राचं काम झालंय घरात खूप भारी वाटायलंय. चलो आपण चाललोय मित्रांनो आता तिकडं. चाललोय आपण तिकडं पुढं बघू शकताय. इकडं सगळी मंडळी आहे हे बघा. चलो मित्रांनो मला सुद्धा नाही का लई भूक लागली. सकाळी नुसता नाश्ताच करून आलतो त्यामुळं. आणि हे बघा इकडे ही पहा. चला परत जेवायचा टाइम होईल वापस. तर मित्रांनो आपण चाललोय आता गाडीकडं. बघा मित्रांनो थोडा टाईम होता कार्यक्रमाला म्हणून नाही का आता आपण तिकडं चाललो होतो बाहेर. हे बघा त्या दोघी पण आहे इकडे. चलो मित्रांनो इकडं स्वयंपाक चालू आहे करणं बघा. येतो भाऊ तिकडून आता कसा रे. तुम्ही बसा आधी मला तर मित्रांनो आपण बसलो आता गाडीमध्ये आणि आता आपण दुसऱ्या मित्राकडे चाललो मित्रांनो त्यांना भेटायला. हे बघा हे बसला ड्रायव्हर गाडी हाणायला ड्रायव्हिंग करीत आहे. आणि इकडे बघू शकताय आता जवळपास 2 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो. जे आपण कार्यक्रमाला आलो ना त्यांचं गाव आहे मावरा आहे. आणि मावरा आणि ते राहायला शेतामध्ये ना त्यामुळे आपले दुसरे एक मित्र आहे आपण त्यांच्याकडे चाललोय बघा. कशी पळली मित्रांनो गाडी 80 स्पीड झाली आता बघा. नात करते काय मित्रांनो खरंच आज करा पण शेतकऱ्यात नका सोडू. शेतकऱ्याचं नका करू. तर आता आपण आलो आहे गावामध्ये. मावरा गाव आहे मित्रांनो शिडलो रोडला. आणि हे बघा एकदम जबरदस्त लोकेशन आहे. मेन जे चौक आहे तो आहे इथला. तर त्या चौकामध्ये आलं आपण बघा द्या. हे बघा मित्रांनो आपले महाराज शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती भारी पुतळा आहे बघा. नक्की जय शिवराय कमेंट करा मित्रांनो. हे बघा मित्रांनो अवघ्या अर्धा किलोमीटर राहिलं आहे मित्रांनो. आता तिथे जायचं आहे आपल्याला बघा. तर मित्रांनो आपण आलो आहे आता लोकेशन मेन ठिकाणी त्या मित्राकडं. हे बघू शकताय हेच ते घर आहे. हो बघा बंबे जेवण गळा भरी घ्या बरं पण होय चालू आहे चालू आहे. बघा मित्रांनो आलो आहे आपण आता इथे. हे बघा मित्रांनो आमच्या काकूकडे